चपाती भाकरी भाजी पाहिजे तेवढी खावा। दुपारी येत असाल तर सकाळी नाश्ता करू नका आणि संध्याकाळी रात्री येत असाल तर संध्याकाळी काय खाऊ नका। पनीरच्या वर पण दुनिया आहे। आवडलं? आता मी झोपेन। नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आलेला आहे यश शेलार, आपला शाळेतला मित्र। तर नवीन माईक लावलेला आहे, आजपासून आपण ह्याच्याने आवाज करणार आहे। दोन माईक, भाईचा खर्च वाढलेला आहे आता, जास्तच अपडेट झालेला आहे। तर मित्रांनो, आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे ठाण्यामधील एक असं हॉटेल ज्याचं नाव ठाण्यामध्ये खूप फेमस आहे आणि सगळ्यांना ठाण्यामध्ये एकाच नावाने ते ओळखलं जातं, गजानन महाराजांच्या मठाची थीम असलेलं म्हणजे प्रसादालय हॉटेल। हॉटेल नाही, एकदम पारंपरिक आणि सांस्कृतिक थीम खाण्याच्या बाबतीत खूप सुंदर रिव्ह्यू आहेत सगळ्या बाबतीत। आम्ही आलो नव्हतो, बरेच दिवसापासून ठरवत होतो की इकडे यायचं, आता मिळालेला आहे चांगला। खूप दिवस आम्ही भेटलो नाही, तर आज भेटलो तर आमचा विचार तोच आला की आपण आधी हॉटेलला एक्सप्लोर करूया आणि बघूया यांच्या हॉटेलची चव कशी आहे। तर चला, तर हे हॉटेल आहे गजानन महाराज मठाच्या जवळच आहे। तुम्ही ठाण्यामध्ये आलात कधी तर गजानन महाराजांचं मठ कुठे ते विचारा आणि त्याच्या मागेच आहे हे हॉटेल, हॉटेल प्रसादालय। आणि हॉटेलच्या बाहेरच आल्याला चप्पला आपल्याला इथं काढायला लागतात, इथं चप्पल स्टँड या लोकांनी दिलेलं आहे आणि चप्पल काढून झाल्यावर इथं बाहेरच हात धुण्यासाठी गेलं। मस्त रविवारी वगैरे आलात ना, इथं खूप गर्दी असते, तर इथं टोकन वगैरे हे लोक देतात। हा बघा, हा आहे यांचा मेनू, 2 आहे। हॉटेलच्या आतमध्येच आल्याला आपल्याला श्री गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे। मित्रांनो, हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, खूप असं एकदम असं पारंपरिक पद्धतीने खूप असं डिसेंट आहे आणि इथे एकदम प्युअर व्हेज थाली भेटते आपल्याला। गण 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 आता बोलतोय, सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो। ह्या साईडला तुम्ही बघू शकता, इथं पुस्तकं ठेवली गेलेली आहेत वाचण्यासाठी। तर आता आम्ही चाललोय वरच्या साईडला, सिटिंग अरेंजमेंट आपल्याला वर दिली आहे, वरती सुद्धा खूप मस्त आहे। आणि मित्रांनो, इथं एकदम असं पारंपरिक पद्धतीने आपल्याला जेवण दिलं जातं। जे आता आम्ही सेवेकरी आहेत वरती बसलो, त्यांनी जो गणवेश घातलेला आहे ते आपलं मित्रांनो असं आपल्याला इथं जे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती आहे, सफेद कपडे आणि गांधी टोपी, हे खूप छान आहे। इथं बघा, या ठिकाणी पाणी आपल्याला आधीच दिलेलं आहे आणि आत्ताच आल्याला आम्हाला भेटलेले आहेत ताक थंडगार। तर यश, आज आपण काय काय मागवलंय? इथे तुम्ही 2च ऑप्शन भेटतात, एक रेग्युलर थाई आणि एक पुरणपोळी थाई। रेग्युलर थाई 370ला आहे आणि पुरणपोळी थाई 430ला आहे। तर दोन्ही कशाला ना, एक रेग्युलर आणि एक पुरणपोळी थाई। आज आपण इथूनच्या थालीची चव बघूया कशी आहे आणि यांचं ताक। वाव, मस्त। हा बघा, यश चाललाय परत खाली। आम्ही आता शर्ट घ्यायला गेलेलो यशचा, आणि यश गाडीच्या हँडलच विसरून आलाय शर्ट। हुशार आहेत भाई आपली पोर। काय रे भावा, आलाच मागात पडली जेवणाच्या ना, आता शर्ट गेले असते आता। असं कोणी नेलं नसतं तरी पण भाई एक सिक्युरिटी लेवल। मेहनत वाया गेली असते ना मित्रा, छास की भाई। मित्रांनो, प्रसादालयमध्ये येऊन असं वाटतं की आपण शेगावलाच आलो। इथे येऊन शेगावच्या श्री गजानन महाराजांचं जे आपल्याला दर्शन भेटलंय आणि इकडचा जे वातावरण या लोकांनी बनवलं ते सुद्धा खूप छान आहे। मन एकदम प्रसन्न झालेलं आहे।
त्यांनी बघा मस्त की असे फोटोज लावलेले आहेत महाराजांचे. आणि पूर्ण ठाण्यामध्ये आपल्या असं एकदम पारंपरिक पद्धतीने जे जेवण दिलं जातं ते फक्त प्रसादालयामध्ये. मित्रांनो ही बघा मी घेतलेली आहे पुरणपोळी थाली आणि आपल्या यशने घेतलेले आहे शाकाहारी पारंपरिक थाली, व्हेज थाली. मोदक मध्ये बघा मस्तपैकी असं तूप टाकून दिलेलं आहे. दादा आपल्याला सांगणार आहेत की ह्या पुरणपोळी थालीमध्ये किती प्रकारच्या भाज्या आणि कढी आपल्याला दिलेल्या आहेत. ही कढी आहे, डाळ, अख्खा मसूर, डुबू कढी आहे, आंबट चुका आहे, कटाची आमटी, गोड दूध, लोणचं आहे, मोदक आहे, भरीत आहे, ठेचा, पिठलं, पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे, पापड आहे. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये यशच्या ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी दिली आहे आणि इथं सगळं same आहे, खीर दिलेली आहे. फक्त ही चपाती आहे, हा बाकी सगळे इन्ग्रेडियंट सेम आहेत आणि ऋतिकची पुरणपोळी आहे. पुरणपोळी आहे. भजी सुद्धा आपल्याला आता इथं आणून दिलेली आहे. तर याच्यामध्ये स्वीट बघा यशला आपल्याला खीर दिलेली आहे इथे आणि बटाट्याची भाजी दिलेली आहे. तर इथं आपल्याला भाकरी सुद्धा भेटते. तर अशा प्रकारे आहे ही आपली व्हेज थाली. जेवढा वेळ वाट बघत चाललंय तेवढे ही लोक ताटात वाटत चालले. आता वाटतं थोड्या वेळाने कॉन्टिन्यू आमचं पोटभर. तर आता मी यांची भजी खाऊन बघतो. एकदम असे सॉफ्ट आणि चव अप्रतिम. तर यात झुणका भाकर झुणका भाकर. झुणका भाकरवाले झुणका भाकर एकदम प्रॉपर. ही आपली झुणका भाकर. वाव, खूप छान आहे. इथं एवढ्या साऱ्या व्हरायटी आहेत ना खाण्यामध्ये, ते बघूनच आमचं अर्ध पोट भरलेलं आहे. पुऱ्या दोन द्या. पुरी हो. तो मगाशी तुम्हाला बोललो जेवढा वेळ थांबतो तेवढं वेळ ताटात वाढत चालते. पुरी आहे पण ऑर्डिनरी पुरी नाही. बघा पालक वगैरे सगळं कंटेंटवाले खाऊन झाली माझी वेगळी आहे, साधी नाही. आणि एवढं मला नाही वाटत ही गव्हाच्या पिठाची, दुसऱ्या पिठाची वाटते. गरमागरम. आता मला टेस्ट केल्यावरच कळेल. त्याचीच टेस्ट करतो. पालक वगैरे मिक्स आहे पिठामध्ये. तर मित्रांनो यशने जसं सांगितलं पुरीची चव वा, एकदम सुंदर प्रकारे पुरी गरम करण्यात आली आणि एकदम सॉफ्ट आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला रेट सांगितला थोडासा ऐकायला जास्त वाटतो. व्हेज थालीसाठी आपण 420, 370 एवढे का पे करतोय. पण मेन गोष्ट आहे की अनलिमिटेड आहे सगळं, म्हणून तुम्ही तेवढे स्पेंड केले तरी काय हरकत नाही. आपण आपली संस्कृती न जपणार, मराठी खाऊन तर दुसरं खाऊन काहीच जपायचं. त्यासाठी इनफ आहे, एवढं काय नाही. आणि ही संपूर्ण थाली जी आहे ना ती अनलिमिटेड आहे. तर यांचा आता मी ठेचा आणि भाकरी ट्राय करतो. झणझणीत मिरचीचा ठेचा दिलेला आहे. वा, जो ठेचा आहे ना तो खाल्ल्यानंतर आतमध्ये झणझणीतच लागतोय. मस्त आहे. मिरचीचा यशने पण खाल्लाय मिरचीचा ठेचा. आता थोडं सांगायला दुःख वाटतंय, पण प्रत्येक भाजीचा रिव्ह्यू दिला तर व्हिडिओ 2 तासाच्या वरती होईल. आणखी एवढ्या भाज्या आहेत. तुपातली करून तर यांची आता तुपातली पुरणपोळी ट्राय करूया. पिठलं वगैरे एकदम अशी स्मूथ आहे, नरम आहे, मस्त. दादा भाकरी मस्त तूप टाकलं आहे आणि ह्याच्यातलं जे पुरण आहे ना ते जास्त गोड नाही आणि तेच खूप छान लागतंय. पुरणपोळीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. चपाती, भाकरी, भाजी पाहिजे तेवढी खावा.
सारखे एक मिनिटाला विचारतात तुम्हाला चपाती पाहिजे का, भाजी पाहिजे का. यांची सर्व्हिस पण खूप छान आहे. तुम्ही जर यांचं ॲम्बियन्स सकट यांचं जे या लोकांनी हायजीन मेंटेन केलं ना ते सुद्धा खूप मस्त आहे, खूप स्वच्छता आहे. ऐकू शकता बॅकग्राऊंडला गजानन महाराज यांची गाणी लावली. ते एकदम एस्थेटिक वाईब येते की त्यांना मठापेक्षाही म्हणजे मठाहून जाणली अजून बोलतो ना आपण आज शेगावला आलो आपण. शेगावला झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं मुंबईला आहेच नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही बाहेर बघत नाही तोपर्यंत. आता सही खरंच. भाकरी आणा ना, भाकरी. वाव, काय चव आहे. वा, मजा आली भाई आज. इथं एवढ्या भाज्या ठेवल्यात ना, कुठली भाजी कुठल्या आमटीमध्ये, भाकरी कशासोबत खाऊ ना तेच समजत नाही. तर मी तर व्हेज खात असतो, तर आपण नॉनव्हेज खाणाऱ्याला विचारूया. तर यश, कसं वाटतंय? आज मला नॉनव्हेजची आठवण नाही. आज मी भक्तिमय झालोय. व्हेज मी खाणार. आणि मला सांगा की व्हेज मध्ये कोण म्हणतं की ऑप्शन नाही की तुम्ही व्हेज मध्ये फक्त हेच खाता ते खाता. तर येऊन बघा, व्हेज मध्ये किती व्हरायटी तुम्हाला खायला भेटतात. पनीरच्या वर पण दुनिया आहे. पनीरच लास्ट स्टॉप नाहीये व्हेजचा. फक्त इथेच नाही, बाहेर पण तुम्हाला बघायला भेटेल. पण हाय व्हेज मध्ये पण ऑप्शन येतात. कधी कधी मी पण हे बोललं पाहिजे. व्हेज कॉम्बो मध्ये तसं मी राजस्थानी थाळी, पंजाबी थाळी त्या सगळ्या खाल्ल्यात. मराठी थाळीमध्ये एवढं अस्सल महाराष्ट्रीयन पहिल्यांदा, म्हणजे व्हेज मध्ये तरी. आणि एकदम अशी आपली ऑथेंटिक महाराष्ट्राच्या जेवणाची चव इथं भेटते आपल्याला. तर मित्रांनो, यश ना मगापासून माझ्या या मोदककडे बघतात, असं वाटतं तर यश सुद्धा मोदक खाणार आहे. पहिला दुसऱ्याचा खाण्यात मजा येते. आधी स्वतःचा का प्रिय मोदक हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा एकदम फेवरेट प्रसाद. कसा आहे मोदक? जबरदस्त जबरदस्त. मला बघून आता सारण एकदम खूप गोड नाही, बरोबर न्यूट्रल आहे एकदम. खोबरं पण तसंच, गोळी पण तसाच. मेन गोष्ट भन्नाट वेलची नाही टाकली, टिपिकल टाकतात. मस्त मस्त सुंदर. तर यशचं बघून मला सुद्धा आता मोदक खायची क्रेविंग. अप्रतिम. नाही नको, एकदम अप्रतिम. गुळाचा, तुपाचा आणि जे आतमध्ये सारण भरलंय खूप छान लागतं. आज आमचं नशीब चांगलं की आम्ही गुरुवारी आलो, म्हणून जरा दुपारच्या टायमात गर्दी कमी दिसते. आता आम्ही आधी खूप ठरवलेलं रविवारी वगैरे, नंतर सुट्टीच्या दिवशी एवढी गर्दी असते ना. आता कळेल ते टोकन वगैरे काय, तर जाम गर्दी असते. ते त्या ठिकाणी भातासोबत मुगाची खिचडी आहे. आपण मुगाची खिचडी मागवली आधी. एक मोदक संपलाय, तर विचारतो त्यांना अजून एक मोदक आणा. मुगाची खिचडी हो आणा ना. भावा खा भावा. वा, खिचडीवर मस्त. तर आता विचारलं मी त्यांना मोदक भेटेल का. मोदक लिमिटेड आहे, बाकी सगळं थालीमध्ये जेवढ्या भाज्या आहेत, ठेचा, भजी, पापड, पोळी, लोणचा, ताक, सगळं अनलिमिटेड आहे. वा, मस्त गरमागरम केळ्याच्या पानामध्ये आपल्याला दिलेलं आहे पूर्ण खिचडी, चपाती. काय ती चव. एकदम सुंदर, जबरदस्त. हा, आवडलं. आता मी झोपेल. तूप आणि खिचडी खाऊन पहिल्यांदा एवढा खुश झालो. मस्त. त्याची खिचडी एवढी छान आहे ना, अजून एकदा घेतली. तुपामध्ये
सगळ्या भाज्या आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या चवीच्या येस सगळ्या भाज्या आहेत संपायला पाहिजे त्याची काळजी नको करू. काय भाज्या संपणार. माझ्या बघा आता ऑलमोस्ट होत आल्यात. इथं जेवताना येताना ना आणि जेवायला बसलं फोन हा साईडला ठेवा तर मग व्हिडिओ काढतोय म्हणून कारण की एवढे सगळे पदार्थ आहेत ना इथे. मेन गोष्ट दुपारी येत असाल तर सकाळी नाश्ता करू नका आणि संध्याकाळी रात्री येत असाल तर संध्याकाळी काय खाऊ नका. रिकाम्या पोटी या. ह्यांचीच क्वांटिटी संपेपर्यंत तुम्हाला पोटात जागा नाही उरणार. म्हटलं सेपरेट मागवण्यापेक्षा आधी हाय ते संपणार नाही म्हणून पोटात चांगली जागा ठेवा. आणि एकाच वेळी चपाती भाकरी पुरणपोळी आणि पुरी आणि आमचं पोट एकदम आता आवड झालेलं आहे. अरे यश नको 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 यश. अरे भजी भाई तर पोट एकदम असं भरलं आता. संपव यश छान आहे. यशने आधी अर्धाच खाल्ला मोदक अर्धा लास्टला ठेवलाय. मी अख्खा खाऊन टाकला. अहो कसा हात ठेवलाय बघा. माझ्या मोदकला नजर लावून हा माझा हक्काचा आहे. ठीक आहे भाई खाऊन टाक. बापरे पोट ना इथपर्यंत असं भरलंय. एवढं आज जेवलोय मी मस्त दुपारचं. आज मला वाटतं रात्री माझा उपवास आहे. भाग दाखव. हा मस्त मंद दुपार आणि त्या दुपारभरात हे जेवण आणि त्यावर हे ताक. आता मी झोपणार. भाई तू झोपच आता घरी जाऊ. वरून मोदक खाल्ल्यावर आऊट. झोपा चटई द्या. भाई तूच नाही मी पण आता झोपूनच जाणार आहे. यश अजून काय सांगायचं आहे? एक चटई सांगताय. एक चादर. इथं काय ते लागलंय या साईडला हा. तुम्ही मित्रांनो खूप ठिकाणी अनलिमिटेड व्हेज थाली नॉनव्हेज थाली खाल्ली असेल पण इथं येऊन सुद्धा व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेज थाली अनलिमिटेड आहे. ते पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन चवमध्ये. तर या एकदा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या मित्रांसोबत या आवडीने या आणि आवर्जून या आणि थालीचा आनंद घ्या. मला गाईड करतील की कसं टायमिंग आहे प्रसादाला यायचं. सकाळी किती वाजता ओपन होतं आणि बंद किती वाजता होतं? सकाळी 11 वाजता. अच्छा 4 वाजेपर्यंत 4 ते 7 ब्रेक. परत 7ला चालू 7 ते रात्री 11. आरती असते मी आम्ही ऐकलेलं. सकाळी असते आणि संध्याकाळी. अच्छा 2 टाइम आरती असते. तरी वेळ काय असतो? सकाळी 11ला आणि आरतीनंतर मग परत सुरू होऊन जातो. चालू होतं. आरतीनंतर सुरू होतो. धन्यवाद. धन्यवाद. ऋतिक खूप मस्त वाटलं. मजा आली. आणि हात धुवायला खालतीच आहे. खालती यायला लागतं आपल्याला. गणगण गणात बोते. सर्वांनी दर्शन घ्या श्री. इकडचा एक्सपिरियन्स जो अनुभव आम्हाला आलाय ना खूप खूप छान आहे. सुंदर आल्हाददायक. हा. एकदम जेवण पण एकदम सौम्य होतं. एकदम आपलं शेगावला आल्यासारखं वाटलं थोड्या वेळासाठी. आता परत ठाण्याला आल्यासारखं वाटतंय. बाहेर आल्यावर खरंच ठाण्याला झालंय. तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आला नसाल एकदा नक्की या. हा व्हिडिओ आता इथं एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब फ्री आहे सबस्क्राईब करा. तर अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब अनलिमिटेड आहे मित्रांनो फ्री मध्ये. तर चला मित्रांनो तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.